जय शिवराय शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या हप्त्याबद्दल महत्वाची एक अपडेट आपल्याला बघायची. कारण 21वा हप्ता बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नव्हता. आता याच्यात मूळ मुद्दा काय होता? या पीएम किसान योजनेमध्ये जर कोणी इन्कम टॅक्स भरीत असेल, त्याच्या घरी 4 व्हीलर गाडी असेल किंवा कुटुंबातलं नोकरीला असेल तर असे शेतकरी यामध्ये पात्र नव्हते. पण आता होतंय काय? बरेचसे कुटुंब हे रेशन कार्डवर एकत्र असतात, वैयक्तिक राहायला वेगवेगळे असतात, दुसऱ्याकडेच 4 व्हीलर गाडी असते आणि मग जे पात्र शेतकरी असतात ते सुद्धा या योजनेमध्ये अपात्र झाले होते आणि अशा शेतकऱ्यांना 21वा हप्ता मिळालेला नव्हता. त्याबद्दल एक माहिती. आणि दुसरी गोष्ट, माध्यमामध्ये आपण बघत आहोत की या तारखेला येणार, त्या तारखेला येणार, मग याची नेमकी तारीख कोणती आहे हे सुद्धा आपल्याला बघायचंय. आणि जे 21वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नव्हता, मात्र आता 22वा हप्ता अशा काही शेतकऱ्यांना मिळणार आहे की जे 21व्या हप्त्यामध्ये अपात्र होते ते सुद्धा आता पात्र झालेत. आणि ज्यांना 21वा मिळाला नव्हता किंवा 20वा मिळाला नव्हता असे जर कोणी शेतकरी असतील तर त्यांना या पात्र यादीमध्ये येण्यासाठी, म्हणजे जर अपात्र असले तर त्यांच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी त्यांना सुद्धा आता वेळ आहे. आणि याबद्दलची सगळी महत्वाची माहिती आपल्याला या व्हिडिओ मधून घ्यायची. त्यामुळे तुम्हाला एक छोटीशीच विनंती राहील, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. तर आता महत्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, की जो काही 21वा हप्ता होता तो महाराष्ट्रातील 90,41,000 इतक्या शेतकऱ्यांना मिळाला होता. मग आता जे काही वरचे शेतकरी होते, जवळपास 2.5 लाख शेतकरी हे पडताळणीमध्ये अपात्र झाले होते. पात्र असून सुद्धा काही जण अपात्र झाले होते. आता काहीच मग दुसरे प्रॉब्लेम होते, लँड सीडिंग असेल, कोणाच्या बँकेचा पासबुकचा, कोणाच्या आधार कार्डचा प्रॉब्लेम, किंवा काहीचा बँकेला आधार नंबर लिंकच नाही, असे सुद्धा असतील. आणि तशा शेतकऱ्याला अतिवृष्टीचं अनुदान सुद्धा मिळालेलं नाही किंवा महाडीबीटीच्या योजनेचं अनुदान असतं ते सुद्धा मिळत नाही. कारण आपल्या बँकेच्या पासबुकला आधार नंबर हा लिंक असणं महत्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या जर अशा काही अडचणी असतील तर त्या आपण आता लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यायच्या. मग आता 22वा जो काही हप्ता आहे, सध्यापर्यंतची अपडेट अशी आहे की 91,16,000 शेतकरी हे 22व्या हप्त्यासाठी पात्र झाले. म्हणजे 21व्या हप्त्यात काही पात्र नव्हते का, ते सुद्धा यामध्ये पात्र झालेत. 74,933 हे एवढे शेतकरी हे 21वा हप्ता न मिळालेले होते, ते सुद्धा आता या 22व्या हप्त्यासाठी पात्र झालेत. आता या व्यतिरिक्त तुम्ही जर अपात्र असाल तर तुम्हाला सध्या चान्स आहे. कारण 22वा पीएम किसान योजनेच्या हप्त्याची कोणत्याही प्रकारची तारीख आणखी जाहीर झालेली नाही. तुम्ही जे काही माध्यमामध्ये बातम्या पाहिल्या असत्या तर तशी कोणतीही निश्चित तारीख झालेली नाही. म्हणजे तोपर्यंत तुम्हाला वेळ आहे जर तुमची काही दुरुस्ती करायची असेल तर. अशी ही महत्वाची माहिती होती. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा.